नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन चाकण MIDCच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्यासमोर मांडला. 1.5 लाख कोटींचा महसूल देणाऱ्या चाकण औद्योगिक पट्ट्यातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे कामगार, विद्यार्थी व नागरिकांचे होणारे हाल याकडे लक्ष वेधून तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गासह परिसरातील रस्त्यांचे दर्जेदार पुनर्निर्माण आणि PM गतिशक्ती अंतर्गत मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल उभारण्याची आग्रही मागणी केली. उद्योगांची भरभराट आणि माणसांचा जीव दोन्ही याच रस्त्यांवर अवलंबून आहेत. या प्रश्नी ठोस निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. आज तुम्ही चाकण MIDCची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दारुण परिस्थिती आहे. 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल आणणारा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे तिथे अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 2-2 किलोमीटर जाण्यासाठी अक्षरशः 2 किलोमीटरला जर 2 तास लागत असतील. शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं. ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात. यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? या सगळ्या या महत्त्वाच्या गोष्टी चाकणच्या MIDCच्या बाबतीत आहेत, इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत आहेत. आणि आज पंतप्रधानांना भेटल्यानंतर PM गतिशक्ती टर्मिनलची जी मागणी केलेली आहे की जो चाकणचा विमानतळ हा गेला, म्हणजे चाकणचा विमानतळ जो पुरंदरकडे स्थलांतरित झाला, त्यानंतर मग चाकण, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगरपासून छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव, चाकण, तळेगाव ते पोर्ट हे जोडणारा एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जी सरकारची भूमिका आहे आणि त्या फ्रेट कॉरिडॉरच्या अनुषंगानं या परिसरामध्ये, चाकण परिसरामध्ये डेडिकेटेड PM गतिशक्ती टर्मिनल ही मागणी सुद्धा केली. कारण या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा हा विषय सोडवल्याशिवाय, जे आपण म्हणालात की या कंपन्या स्थलांतरित होतात, ह्या वाहतुकीची कोंडी होते, या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीशिवाय याच्यावर तोडगा निघणार नाही.